आणि आता पाहणार आहोत अयोध्येसंदर्भातल्या बातम्या। अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लवकरच नियमित उड्डाणं, आठवड्याभरात उड्डाणं सुरू होण्याची माहिती। अयोध्येतील राम मंदिराच्या दरवाजाचे काम अंतिम टप्प्यामध्ये आलंय। 9 फूट उंच आणि 12 फूट रुंद दरवाजावर रेखीव नक्षीकाम। अयोध्येमध्ये राम मंदिराच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी जेवणाची विशेष व्यवस्था। जेवणासाठी 20 लाख पत्रावळ्या अयोध्येमध्ये दाखल। अयोध्येमध्ये 40 ते 42 ठिकाणी भाविकांच्या जेवणाची व्यवस्था। प्रभू श्रीरामासाठी खास रुखवाताची आरास। जानकी मातेच्या माहेरी असलेल्या नेपाळमधून अयोध्येमध्ये रुखवात दाखल। रुखवात देताना महिला भाविकांना अश्रू अनावर। अयोध्येमध्ये सध्या 22 तारखेच्या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे। अयोध्येमधील धर्मपंथ भागामध्ये आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली। भिंतीवर साकारण्यात आले रामायणातील देखावे। अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये पाहायला मिळणार रामायण। मूर्तीच्या माध्यमातून रामभक्तांना रामायण पाहता येणार। रामकथा कुंज मूर्ती कार्यशाळेमध्ये 13 वर्षांपासून रामायणातील पात्रांच्या मूर्ती बनवण्याचे काम सुरू। नागपुरातील रामभक्त टॅटू आर्टिस्टचा अनोखा उपक्रम। आर्टिस्ट ऋतिक दरोडे श्रीरामाचं निष्कुल्क टॅटू गोंदवतायत। सोहळ्या निमित्तानं फ्री टॅटू ते देत आहेत। आतापर्यंत शेकडो भक्तांनी जय श्रीरामचे टॅटू गोंदवून घेतले। अयोध्येमध्ये भारतातील सर्वात मोठी फ्लोटिंग जाहिरात स्क्रीन दिसणार आहे। 22 तारखेला होणार राम मंदिर सोहळा या स्क्रीनवर पाहता येणार आहे। स्क्रीनची लांबी 69 फूट तर उंची 16 फूट असणार आहे। श्रीराम भाविकांच्या सोयीसाठी रामघाट रेल्वे स्थानकाची निर्मिती। 10 दिवसांमध्ये नवीन रेल्वे स्थानकाची निर्मिती। अयोध्या रेल्वे स्थानकापासून 3 किलोमीटर तर रामलल्ला जन्मभूमी 2 किलोमीटर अंतरावर स्थानक। प्रवाशांच्या सोयीसाठी निर्मिती।